तीन भुवन में सारवीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमो त्रियोग समारिके। जवळकुंद कुंदाचार्य भगवान की जय। इथे ना जवळ कुंदाचार्यांना आचार्यपद दिलेलं, इथं बस समोर पाहिजे म्हणजे मला तुझ्याकडे बघता येते. तर त्यांना त्या आचार्यपदाचं निर्वहन करत असताना काय काय फेस करावं लागलं, काय काय कंडिशन्स आले हे सांगतायत. म्हणजे ते त्या संघामध्ये आता सगळ्यांवर त्यांचं अनुशासन आहे. म्हणजे त्यांना सगळ्यांना मार्गदर्शन करायचं आहे, आपल्या गायडन्समध्ये ठेवायचं आहे किंवा त्यांना आधार द्यायचा आहे, वयोवृत्त करायचं आहे, सगळं आता त्यांच्यावर जबाबदारी आहे कुंद आचार्यांवर. ॲक्च्युली त्या संघामध्ये अनेक जण वयस्कर पण आहेत, पण तरीसुद्धा यांना आचार्यपद द्या असं सगळ्यांचा एकमताने निर्णय झाला होता. आणि मग त्यांना आचार्यपद दिलं. मग असे प्रसंग झाले 1, 2, 3 ज्याच्यामध्ये त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. इवन कोणाचे दोष झाले तर त्या दोषापासून पण कसं मुक्ती मिळवायची याच्यासाठी त्यांनी प्रायश्चित्त पण तशा प्रकाराने सांगितलं. काय सांगितलं होतं, एक प्रायश्चित्त सांग. 3 जण वेगळ्या वेगळ्या वयाचे मुनी आहेत आणि 3घांना पण असं दोष घडला की स्वप्नामध्ये स्त्री दिसली आणि 3 पण बरोबर त्याच वेळी आले समोर आणि सांगितलं की असं आमच्याकडून दोष घडला आहे, आम्हाला प्रायश्चित्त द्या. मग 1 जण होते ते नवदीक्षित होते, 1 जण होते ते प्रौढ होते. किती वर्षाचे? 45 वर्षाचे. आणि पहिले होते ते 22 वर्षाचे होते, दुसरे 45 वर्षाचे आणि तिसरे होते ते 75 होते ना, 75 वर्षाचे. असे 3 स्टेपमधले मुनी होते. म्हणजे असं नाही की सगळेच लवकर दीक्षित झालेले, एका वेळेस झालेले असं नाही, पण दीर्घकाळ ज्यांचा गेला होता त्याच्यामध्ये असे पण होते, त्यांना पण असा दोष घडला होता. तर 3घांना आचार्यांनी काय प्रायश्चित्त दिलं? समान नाही दिलं, वेगळं वेगळं प्रायश्चित्त दिलं. का बरं? ज्याच्या त्याच्या स्थिरतेनुसार, ज्याच्या त्याच्या परिणामानुसार किंवा चंचलतेनुसार असं बघून प्रायश्चित्त दिलं जातं. तो अधिकार गुरूंनाच असतो फक्त. त्यामुळं त्यांनी त्या 3घांचं पण उपस्थापन केलं. त्यांना पश्चाताप होऊ लागला की आपण असं का दोष केला. असं नाही विचार केला की मला हे प्रायश्चित्त दिलं आणि त्यांना असं का नाही दिलं, त्यांना तसं दिलं, मला असं का दिलं, असं नाही. उलटं माझं दोष नष्ट होण्यासाठी किती चांगलं प्रायश्चित्त दिलं या भूमिकेने त्यांनी स्वीकारलं. आणि मग छान सांगितलं त्यांच्याविषयी की आचार्य असे चतुर असतात, दक्ष असतात, त्यांना दोष मिटवायचे असतात, दोषी नाही. पुढचा प्रसंग सांगतायत. कुमार नंदी को तीव्र भावना थी जिसे वे रोक नहीं पा रहे थे, तीर्थयात्रा की, प्रवचन करने की. कोणाला कशाचं तर कोणाला कशाचं. म्हणजे असे पण मुनी आहेत संघामध्ये की जे चंचल असतात, एके ठिकाणी स्थिर राहवत नाही एखाद्या वेळेस. तर त्यांना इच्छा होती मला तीर्थयात्रा करायची आहे, मला प्रवचन करायचं आहे. इसमें आचार्य श्री को लौकिक ख्याति की गंध आ रही थी. का? विचार आला म्हणजेच काय झालं, पराशी अटॅच व्हायचे भाव झाले. मला दुसऱ्याला शिकवायचं आहे, मला ते हे करायचं आहे, मला जायचं आहे इकडं तिकडं. म्हणजे किती व्यवस्थित सांगितलं. आचार्य श्री को ख्याति की गंध आ रही थी, असं पण होऊ शकतं. असं आचार्य कुंद म्हणतायत, संघ का विहार उत्तर भारत होते हुए पूर्वी भारत की ओर बढ़ेगा, हम सब भी आपके साथ तीर्थयात्रा करेंगे. म्हणजे ज्याला त्याला त्याच्या भाषेमध्ये उत्तर, तुला करायची आहे ना तीर्थयात्रा, चल आम्ही पण येतो बरोबर. असं म्हणजे एकटं पाडणं तर कदाचित ते भ्रष्ट होऊ शकतात. एकलविहारी झालेला जीव कुठेही साधनेपासून च्युत होऊ शकतो. म्हणून सांगितलं आचार्यांनी की आमचं पण विहार आता तिकडंच करू. हम सब भी आपके साथ तीर्थयात्रा करेंगे. कुमारंदी सच आनंद से भर गए. खरोखर तुम्ही करणार का विहार? अकेला जाने में क्या आनंद, ओ आप श्री के साथ तीर्थयात्रा का अनुभव अनेक गुणा आनंदकारी होगा, मैं निश्चिंत हुआ. असं कोण म्हटलं? कुमारनंदी ते मुनी. मला आता उलट कंपनी मिळाली असं म्हणायचं असेल त्यांना. बरं झालं चला.
तर आचार्य कुंद म्हणतात, परंतु न्यायक भाव ही असली तीर्थ है, उसमें रमण करो. बाह्य तीर्थ की भावना बहाने का फल निदान बंद है. बाह्य तीर्थ की भावना बहाने का फल निदान बंद है. म्हणजे हां, तीर्थयात्रा करायची भावना वगैरे काहीतरी तू मागं इच्छा करशील, मी समेशिखरीची यात्रा केली, आता माझं पापबंध नष्ट झाला, मला आता चांगली गती मिळेल, ह्याला निदान म्हणायचं. मला आता कुठलं पापाचं उदय येणार नाही, रोग होणार नाही, वॉटेवर. मग त्यांना सांगायचं आहे की बाह्य तीर्थाच्या भावनेमध्ये वाहत जाऊ नको, तिथं निदान बंद होतो. मग खरं तीर्थ कुठं आहे? आम्हा पण नेहमी सांगायच्या, जे तुम्हाला तरायला निमित्त ठरतं ते खरं तीर्थ असतं. तिर्यते इथी तीर्थः म्हणलं जातं. म्हणजे माझा आत्माच मला तारू शकतोय. कशातून? कुठून? ह्या भवसमुद्रातून. मग तरण्यासाठी हा मदत करणारा न्यायिक स्वभाव आहे, त्याच्यामध्ये रमण कर, ती खरी तीर्थयात्रा झाली. बाहेरचं सगळं कुंतलगिरीला जायचंय, जिनशरणमला जायचंय, ही सगळी यात्रा होत नाही, जत्रा होती. म्हणून मी सांगितले ब्रह्मचारी बनायचं आहे आपल्याला, ब्रह्मचारी नाही बनायचं, असं मी सिद्धमनं सांगितलं. म्हणून सांगतला असं, पहिला स्थिर कर म्हणावं, पहिला ज्ञान ध्यानामध्ये एकाग्र हो, नंतर बाकीचं. बाह्य तीर्थ की भावना बहाने का फल निदान बंद है. आणि निदान बंदाचं फळ म्हणजे नियमाने अशा पर्यायाला प्राप्त करणार जिथून नरकगामी होणार. निदान बंद म्हणजे कुठलं ध्यान आहे? 4 ध्यान असतात, आर्त रौद्र धर्म शुक्ल. निदान बंद हे कुठलं ध्यान आहे? आर्त ध्यान आहे ना. 4 ध्यानाचे, आर्त ध्यानाचे प्रकार: इष्टवियोग, अनिष्ट संयोग, वेदनाजन्य आणि निदानजन्य. तर हे आर्त ध्यान आहे. आर्त ध्यानाचं फळ नियमाने दुर्गतीला जाणार. म्हणून मी उत्कृष्ट साधना केली, मुनी दीक्षा घेतलं, सगळं आत्म्याचं निरंतर अनुभवामध्ये राहिलो, पण असं क्षुल्लक निदान केलं तर कुठं गेला? तो रावणाचा जीव होता. पूर्वभवामध्ये मुनी होते, खूप चांगली उत्कृष्ट चर्या करत होते, पण झालं काय? एके ठिकाणी ते बसले होते, तिथं वरून विद्याधरांचं विमान चाललं होतं, आणि जाताना त्या विमानात बसलेली स्त्री, तिच्या केसाची बट, त्याचं प्रतिबिंब पडलं त्या पाण्यात, आणि त्या पाण्यातल्या प्रतिबिंबाकडे बघितलं त्या मुनींनी, आणि झालं काय? मला पण असं सगळं वैभव पाहिजे, स्त्री पाहिजे, हे भाव झाले. मग मी जे हे मुनिचर्या करतो ह्याचं फळ मला असं मिळावं, सहज निदान बंद झालं. दुसऱ्या भवात रावण झाला, तिसऱ्या भवात नरकात गेला. म्हणून सांगतायत की उत्कृष्ट साधना करतोय तर त्याच्या मागं फळाची इच्छा करायला नको, निदान बंद करायला नको. म्हणून त्यांनी सांगितलं तीर्थयात्रा करायची तर खरं तीर्थ आपला स्वभाव आहे, त्यामध्ये यात्रा कर. म्हणजे महाराजांनी सांगितलं डायरीमध्ये, या अत्र म्हणजे येथे ये असं म्हटलंय सगळं. इथं ये, अत्र म्हणजे येथे, ती खरी यात्रा. आपको क्षेत्र विपाकी प्रकृति अथवा क्षेत्र परावर्तन का बंध हो गया तो संयम निष्फल चला जाएगा. म्हणजे तुम्ही निदान बंद करताय तर काय होईल? क्षेत्र विपाकी प्रकृती आणि क्षेत्र परावर्तनाचा बंध होईल, आणि त्याच्या निमित्तात तुमचं संयमाची साधना सगळी व्यर्थ होईल, निष्फळ होऊन जाईल. म्हणजे या क्षेत्रात जायचं आहे असं म्हणला ना, तिथंच जाऊन जन्मणार, पण वेगळ्या रूपामध्ये जन्मणार. काय? मला समेशिखरजीला जायचं आहे, इथं मरणार आणि तिथं जाऊन जन्मणार, पण काहीतरी वेगळ्या रूपामध्ये, जिथं की तुम्ही साधना नाही करू शकणार. असं म्हणून निदान करायचं नाही, कुठलं फळ इच्छा करायची नाही. मी हे करतोय तर मला हे असं ह्याचं फळ मिळावं, हे निदान झालं, असं करायचं नाही. बाह्य तीर्थ अनंत बार किए है. कधी नाही केलं हो, सगळ्या तीर्थयात्रा अनेक वेळा केल्यात. एक बार स्वयं में संतुष्ट हो जाओ तो तुम स्वयं जंगम तीर्थ बन जाओगे. म्हणजे एकदा स्वतःमध्ये संतुष्ट व्हा तर नाही, जंगमचा अर्थ होतो स्थिर म्हणा, किंवा आता शब्दशः अर्थ विचारते मी, बघू आम्हाला. पण
स्वयं जंगम तीर्थ हो जाओ बन जाओगे, म्हणजे आता दुसऱ्याचा आधारस्थान असं एक बनाल तुम्ही तीर्थ, असं म्हणायचं असेल. म्हणजे तू स्वयंच तीर्थ होऊन जाईल. नाही नाही आहे त्याचं काहीतरी अर्थ लक्षात नाही आता माझ्या, बघू सांगते मी. एक बार स्वयं में संतुष्ट हो जाओ तो तुम स्वयं जंगम तीर्थ हो बन जाओगे. हां म्हणजे ते क्षेत्र आहे ना, तीर्थ काय म्हणायचं तुमचं, समेत शिखर जी एका ठिकाणी आहे, हां चालतं फिरतं तीर्थ म्हणायचं त्याला. म्हणजे ॲक्च्युली जंगमचा अर्थ त्रस होतो, म्हणून मी विचार करतो की ते त्रस कसा अर्थ लावायचा. स्थावर आणि जंगम असे दोन भेद आहेत ना. स्थावर इन द सेन्स जे स्थिर आहेत, आणि जंगम म्हणजे आता त्रस जीव घेत होते. मग इथंच जंगम म्हणजे काय, तुमचे तीर्थ आहेत ते एका ठिकाणी स्थित आहेत, पण हे तुम्ही चालते फिरते तीर्थ बनाल जेव्हा तुम्ही स्वभावाला अनुभव करणार. म्हणून आम्हाचं असं होतं, ते पण चालते फिरते तीर्थ. म्हणून तर त्याला जितूबाई काय म्हणायचे, तीर्थंकर आहेत साक्षात तुमच्या गावात, कुठं चाललाय तुम्ही यात्रा करायला. म्हणून असं तीर्थ बना. कधी बनणार, जेव्हा आपण स्वतःच्या तीर्थस्वरूप आत्म्याला जाणणार, त्यावेळेसच ते इतरांसाठी आपण आदर्श बनू म्हणा, किंवा त्यांच्यासाठी ते कल्याणकारी ठरेल. जर मीच स्वभावाचं वेदन करत नाही, मीच आनंद भोगत नाही, तुम्हाला काय आनंद सांगणार हो. म्हणजे ज्याला स्वतःला टेस्ट नाही आहे तो दुसऱ्याला काय सांगू शकणार. म्हणून सांगतायत ते असं निरंतर राहत होते ना स्वभावामध्ये, त्यामुळं ते सांगू शकत होते, तो अनुभव आपल्यापर्यंत पोहोचू शकत होता, त्यांच्या शब्दात ती शक्ती होती. म्हणून आणि तेच आपण सांगा बघू, म्हण मी जाणणार आहे तू पण जाण, असं म्हणण्यात आपल्या ती शक्ती नसती, पण जो निरंतर अनुभवतो ना सहज येतं त्याच्या तोंडातून ते. म्हणून मी सांगू शकते तुला ब्रह्मचर्य घे, कारण मी घेतलंय तर मला आनंद आहे, त्यामुळे संसारातलं दुःख आपल्याला भोगायचं नाही आहे ना, असं कॉन्फिडंट एकदम झालो तर कोण पाडू शकत नाही आपल्याला. म्हणून मी घेणारच. कुमार नंदी म्हणाले, निर्वाण भक्ति पढ़ने करने पर भाव आया कि क्यों न एक दिन इन सब तीर्थंकरों की निर्वाण भूमि का स्पर्श किया जाए. म्हणजे निर्वाण भक्ती आहे त्याच्यामध्ये, प्रत्येक जीव जे जिथून निर्वाणाला गेले ना, म्हणजे 24 तीर्थंकर तर आहेतच, पण असे आता देशभूषण कुलभूषण हे काय तीर्थंकर नाही आहे, पण असे अनेक मुनी जिथून जिथून निर्वाणाला प्राप्त झाले, त्या सगळ्या स्थानांचं दर्शन करण्याचे मला भाव झाले. सांग बघू अजून कोण कुठून दीक्षा मोक्षाला गेलं, तीर्थंकर सोडून निर्वाण भूमी, अजून हां म्हणजे तीर्थंकर गजपण नाही, 3 पांडव गेले गिरनारवरून, नाही पालीठाणावरून, पालीठाणाला 3 पांडव गेले मोक्षाला. असं जे तीर्थंकर नसलेले जे मुनी जिथून निर्वाणाला गेले ती भूमी पण पवित्र झाली, असं त्या निर्वाण भक्तीमध्ये आपण म्हणतो. मग त्यांना म्हणायचं की निर्वाण भक्ती केल्यावर मला असे भाव झाले की जिथं जिथं ही निर्वाण भूमी आहे तिथं आपण स्पर्श करावा, तिथं जावं, दर्शन करावं असं. भरत क्षेत्र में अनेकों असंख्य जीवों ने आत्मसाधना की है, इससे आत्मबल मिलता है. काय म्हणायचं आहे, काय चुकलं सांग त्यांचं. म्हणजे त्यांना म्हणायचं होतं मला तिथं त्या क्षेत्रावर गेल्यावर दर्शन केल्यावर आत्म्याचं बळ येईल, म्हणजे दृष्टी अशी असेल, म्हणून त्यांना टोकतायत आचार्य. भरत क्षेत्र में अनेकों असंख्य जीवों ने आत्मसाधना की है, इससे आत्मबल मिलता है. आचार्य सांगतायत सच है, परंतु आत्मा देखने वालों का बल बढ़ता है, मात्र बाह्य तीर्थ की महिमा में आत्मबल घटता भी है. का बरं, कदाचित आत्मबल घटतं. का घटतं असं अनेकांनी म्हटलं बरं का. गिरनारची यात्रा करणारे कसलं मोठं डोंगर आहे आणि कसं चढत होते ते, नाही बाबा आपल्याला होणार नाही. म्हणजे काय झालं,
सहज आत्मबल कसं घडलं. म्हणजे कुठल्याही रूपाने. आता आम्ही एलोराला गेलो होतो एकदा आणि तिथं ते जैन केव्ज आहेत ना, तर तिथं गेलो होतो आणि मग तिथं त्या गाईडनी सांगितली स्टोरी की त्यावेळेस कोण होता तो, औरंगजेब, की ज्यांनी सगळीकडचे मूर्त्या उद्ध्वस्त करत होता ना, आणि त्यामुळं मग हे असं केव्जमध्ये ठेवले गेले प्रतिमा, आणि मग ते सगळे समाजातले लोक गपछूप लपून वगैरे हातात घेऊन निघाले तरी पण लोकांना कळायचं हे देवाला चालले, त्यामुळं ते पण न घेता जायचे आणि असं लपून अंधारात म्हणा पहाटेच्या वेळी म्हणा असं जायचे आणि त्या गुफांमध्ये दर्शन करायचे. आणि तरीसुद्धा एकदा कळाला औरंगजेबाला आणि अनेक ठिकाणी त्यांनी पुन्हा मूर्त्या तोडल्या. म्हणजे असं सांगायचं कशासाठी. हां, मग तिथं असं विचार लोकांना की असं जाऊन दर्शन केल्यावर जर ते लोकांना पण मारायचे, मग नको असलं करायला. म्हणजे असं विचारांनी कोणी आत्मबल घटलं तर धर्मापासून दूर जातो. म्हणून बाह्य तीर्थयात्रा करण्याने आत्मबल बढेलच असं नाही, वाढेल पण नाही असं नाही, पण ते साधकतम साधन नाही आहे. म्हणून सांगतायत आत्म्याला पाहणाऱ्याला कुठंही जाऊ देत, भलेही तो घरात राहिला तरी सुद्धा त्याचं आत्मबल वाढणार आहे. कुमार नंदी म्हणतायत, आप स्वरूप में सतत सावधान करते है, हमारा महाभाग्य है. कोण कोणाला म्हणाले सांग. असंच वाटेल सगळं आम्ही माझ्या समोर बसून म्हणतोय असं वाटायला सगळं वाचताना. आप स्वरूप में सतत सावधान करते है, चालणारा नाही जाणणारा आहे, खाणारा नाही जाणणारा आहे. काय यात्रा करायची तुम्हाला असं आम्हाला म्हणायचे माहिती का. थोडं जातो म्हणलं ना यात्रेला, कळतंय का तुला. असं इथं आहे, इथं तर त्याचं किंमत नाही, जिवंत आहे म्हणायचे, इथं तर तुम्हाला त्याचं किंमत नाही, त्या मूर्तीला बघायला जायचं आहे, त्या क्षेत्राला बघायला जायचं आहे. असं तर तिथं काय तुम्हाला त्यांनी म्हटल्यासारखं आत्मबल वाढवणारे काय उपदेश मिळणार आहे का, काय कधी स्थितीकरण होईल नाही होईल, पण इथं मिळत आहे तर हे का सोडून जाता असं म्हणायच्या. हमारा महाभाग्य है. आचार्य कुंद म्हणतायत आत्मख्याती या लौकिक ख्याती. म्हणजे तुमचा उद्देश नक्की कुठे आहे. तुम्ही मला स्वरूपात सावधान करताय असं म्हणाले ते भलेही, आमचं महाभाग्य आहे म्हणतायत, पण ते तुम्ही स्वतःच्या लक्षाने म्हणताय का बाहेरच्यांना सांगण्यासाठी म्हणताय. म्हणजे असे पण जीव असणार की जे उगीच बहुमान देत असणार गुरूंना आणि मग त्यांचं बहुमान सगळेजण करणार, असा पण कदाचित उद्देश असेल. म्हणून आचार्यांनी कसले स्ट्रेट फॉरवर्ड आचार्य, लौकिक ख्याती पाहिजे का तुम्हाला ह्याच्यातून की आत्मख्याती. कुमार नंदी, आत्मख्याती की सुरक्षा सहित. काय म्हणायचं होतं पुढं, टिंब म्हणजे किती असं लपलेले विचार असतात. मग काय साधना करतोय जीव. इतकं माताजी तर तोडायचं ना, त्या म्हणायच्या प्रभावनेमध्ये अडकला, लोकेशनेमध्ये अडकलेला जीव कधीच साधना करू शकणार नाही. म्हणजे लोकेशना म्हणजे सगळ्यांनी वा म्हणावी, प्रशंसा करावी, मान द्यावा, हे सगळे भाव जर असतील ना अंतरंगामध्ये, तर तुम्हाला काय उद्देश राहणार हो. आत्म्याला जाणायचंय, मला माझा आनंद भोगायचाय, कुठं राहणार. म्हणून नका अडकू कशामध्ये, असं त्यांना सांगायचं असायचं. पण यांचं स्वतः मतच ते आहे, आत्मख्याती की सुरक्षा सहित लौकिक ख्याती पाहिजे असं त्यांना म्हणायचं होतं. तर कुंदाचार्य काय सांगणार यावं गोष्टीला. आता असं माताजी असते तर असं उडवणार त्या गोष्टीला नाहीच. कुठं जायचंय म्हटलं आपण, जर समजा ते का पंडितांनी पण सांगितलं होतं ना, काय त्यांचं नाव, सुमत प्रकाशजींबरोबर आले चर्चित भैयाजी, त्यांच्या एका प्रवचनमध्ये ऐकलं की त्यांना कुठली तरी अशी एक्झाम दिली त्यांनी आणि त्यात टॉपर आले ते, आणि त्यांना आमंत्रण आलं होतं की जयपूरला या आणि ते सर्टिफिकेट्स घेऊन जावा म्हणून. ऐकलं असेल प्रवचन. तर ते त्यांना जायची इतकी इच्छा होती त्या दिवशी तिथं, आणि ते घेऊन यायचं होतं त्यांना. तर ते विचारायचं धाडस होत नव्हतं त्यांचे गुरु म्हणजे आता सुमत प्रकाशजींना. मग त्यांनी विचारलं एक दिवस की असं असं मला लेटर आलं आहे तिथून आणि मला ते सर्टिफिकेट देणार आहेत आणि मी फर्स्ट आलो आहे असं काहीतरी. तर सुमत प्रकाशजींनी एवढं म्हटले की, कोण होतं माहीत नाही, सुमत प्रकाशजीच असतील त्यांचेच गुरु म्हणून, ते का हुकुमचंद बारील म्हणाले, काय तर सांगितलं होतं. ते म्हणाले आज तू सर्टिफिकेटची इच्छा करणार तर अशी इच्छा कधी संपणार.
आणि त्या सर्टिफिकेटनी तुझी महानता आहे का? म्हणजे असं त्यांना काहीतरी सांगायचं, वेगळे शब्द असतील पण असं म्हणायचं होतं. मग आम्हा पण हेच म्हणायच्या जेव्हा आम्ही प्राकृतची परीक्षा दिली होती. आणि त्याच्यामध्ये पण काहीतरी लेवल आहेत, पहिलं, प्रथमा, परत मध्यमा आणि रत्न वगैरे असे काय काय त्याचे लेवल्स आहेत. मग आम्हाला सोलापुरातनं सगळ्यांनी इन्स्पायर केलं तर म्हटल्यावर पहिल्या परीक्षेला आम्ही बसलो. मग त्याच्यात पण चांगले मार्क पडले आणि त्यांनी तिथं श्रोणबेळगोळला बोलवलं होतं. आम्ही गेलो होतो बरं का आणि त्यांनी आपलं ते काय, आम्हाला दर्शनाचे भाव होते म्हणून गेलो, कधी दर्शन लय दिवसात झालं नव्हतं म्हणून, आणि ते तसंच ती सेरेमनी पण होईल म्हणून. तर त्यांनी गोल्ड मेडल दिलं आणि ते असं सगळं ते घालतात ना, आणि हां तसलं ते, तर ते घालून सर्टिफिकेट वगैरे दिलं सगळं. आणि मग आम्ही पळत पळत आलो आम्हांकडं, आम्हाला मिळालं म्हणजे तेव्हा असं काय नव्हतं अजून संघामध्ये. पण मग आम्हांनी एकाच शब्दात सांगितलं, आत्मार्थी बना, परीक्षार्थी नाही. बास, पुढच्या सगळ्या परीक्षा सोडून दिल्या. आपल्याला काय करायचं, म्हणजे जिथं आत्म्याचा उद्देश नाही राहणार, जिथं त्याचंच विचार राहणार की आपल्याला हे मेडल मिळावं किंवा असं नाव मिळावं, असे मार्क मिळावेत, सगळेजण छान म्हणा, होत जातो आपोआप ते बरं का. लुप्त असतात विचार, नाही व्यक्त केलं तरी. आम्हांनी सांगितलं आत्मा हा लक्ष राहत नाही त्या गोष्टीमध्ये. नको म्हटलं, कशाला, येत असेल नसेल तरी सुद्धा आपल्याला तसल्या परीक्षेमध्ये शिका म्हणले, तुम्हाला शिकायचं आहे ना, पण हे असलं परीक्षा देऊन त्याच्यामध्ये आपलं नंबर काढायचं वगैरे असले भाव नको. मग त्यांना पण असंच झालं की आत्मख्याती की सुरक्षासहित लौकिक ख्याती पाहिजे असं ते म्हणत आहेत. आचार्य कुंद कुंद म्हणाले, आपसे लोकोपकार होना है, अतः आपको ऐसे भाव आते हैं. आप उपाध्याय श्रुतनंदी का सहयोग करो. आपसे लोकोपकार होना है म्हणजे तुमच्याद्वारे लोकांवर उपकार होणार आहे, तुम्ही जे काय सांगताल त्याचा फायदा इतरांना होणार आहे, पण तुम्ही च्यूत व्हायला नको, ह्याच्यासाठी आचार्य स्थिर करतायत. ऐसे आपके भाव, अतः आपके ऐसे भाव, आपको ऐसे भाव आते हैं. म्हणून तुम्ही काय करा, तुमच्यापेक्षा वरचे जे उपाध्याय श्रुतनंदी मुनी आहेत त्यांना सहयोग करा. उनके निकटवास से आपकी पठन पाठन की भूमिका भी पूरी होगी और लौकिक ख्याति की वासना नष्ट होगी. म्हणून सांगतायत काय करा, तू काय कर, तुझ्यापेक्षा मोठ्याकडं राहा, त्यांचं अनुकरण कर, तर त्या अध्ययनाने, त्यांच्याबरोबरच्या सहवासाने तुझे हे भाव पण नष्ट होतील आणि ती खरी प्रभावना होईल, उपकार होईल असं म्हणायचं. फिर नियतिवश जो हो उसके करता भोगता तुम नहीं हो. म्हणजे क्या होगा, हां होईल प्रसिद्धी, पण तुझा भाव नाही राहणार त्याच्यामध्ये की ह्याचा करता मी, भोगता मी. असं ते माताजींची प्रसिद्धी नाही झाली का. आत्ताच मला कोणाचा तर मेसेज आला असं, अजून मी वाचला पण नाही तो. म्हटले माताजी तर एवढ्या लहान होत्या आणि असं कसं काय अचानक, त्यांचे एवढे प्रवचन आम्ही ऐकलेत असं. म्हणजे ख्याती व्हायला वेळ लागत नाही हो, पण त्याच्याकडं दृष्टी ज्याची गेली ना त्याची आत्मसाधना नष्ट होते. फिर नियतिवश जो हो उसके करता भोगता तुम नहीं हो, मात्र ज्ञाता अनुभवना. लौकिक ख्याती पुण्योदय के चेरी है, म्हणजे दास आहेत. लौकिक ख्याती पुण्योदय के चेरी है और आत्मख्याती पुरुषार्थ की. म्हणजे पुण्य असेल तर लौकिक ख्याती होणार आहे, नाही म्हणलं तरी होणार आहे. आणि आत्मख्याती कधी होते, पुरुषार्थ करावा लागतो त्याच्यासाठी. म्हणजे काय म्हणायचं, पुण्याचा उदय आला तर बहिरंगामध्ये तुला प्रभावना होईल, काय प्रसिद्धी होईल, सगळं होईल, पण त्याच्याने आत्मा मिळणार नाही आहे, आत्म्याची ख्याती होणार नाही आहे. त्याच्यासाठी तुला पुरुषार्थच करावा लागेल. मग आज सगळे त्यागी म्हणा, विद्वान म्हणा कशात अडकलेत, किती दृष्टी अशी बाहेर चालली आहे सगळ्यांची की त्यामध्ये मागं एम नाही राहत असा की मला आत्मसाधना करायची, मला आत्मा काय जाणायचं आहे, मला माझा आनंद भोगायचा आहे, मला एकटं राहायचं आहे, असं नाही राहत उद्देश. मग हळूहळू ते असं अन्यांमध्ये अडकत जातो उपयोग. मग ते कुठं मंदिरं, ट्रस्ट, संस्थान असल्या गोष्टींमध्ये आपल्याला पडायचं नाही, हा निर्धार करा. म्हणजे माताजींनी मला सांगितलं एकदा की सोलापूरमध्ये असताना वडिलांची परमिशन नव्हती संघामध्ये राहा म्हणून, मग ते घरातच ठेवायचे. आणि घरात मेन आजी होती, त्यामुळे तिचं सगळं बघण्यामध्ये, ती प्रतिमाधारी होती, तिचं साल्लेखना चालू होती, त्यामुळे त्यात मी पण बिझी होते. मी संघात जायचं काही विचार केला नाही. माताजी पंढरपूरला होत्या
आणि त्यावेळेस मला श्राविकाश्रममधून बोलवले की म्हणले विदुलता भून होत्या तिथं, पण त्या आता वयस्कर झाल्या होत्या, त्यांचं ते पण साधना करण्यासाठी ते लक्ष काढायचं होतं त्यांना संस्थेतनं. मग ते लोक माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की आम्हाला तिथे एकजण ब्रह्मचारी पाहिजे स्थायी, कोणीतरी असेल तर आम्हाला ते ट्रस्ट सांभाळता येईल, त्याला शाश्वती देता येईल, जेणेकरून की इथं ब्रह्मचारी आहेत तर त्यांची साधना करायचा उद्देश आम्हाला हे ट्रस्ट इथं चालवायचंच आहे, नाहीतर लोक कधी पण बंद करा म्हणून सांगतील विदुलता भूंच्या नंतर. मग त्यांनी मला असं रिक्वेस्ट केले, मग तुम्हाला तुमचं वेळ चांगलं जाईल, शिकायला मिळेल, तुम्हाला अन्य मुलींचं पण सहवास मिळेल, त्यांना मार्गदर्शन करता येईल, असं असं वगैरे वगैरे सगळं सांगितलं. आणि त्यावेळेस मी रिकामी होते, घरामध्ये बसून फक्त अध्ययन करणं एवढंच काम चाललं होतं आणि मला जरा शिकवायला आवडायचं. त्यावेळेस घरात यायचे कोणतरी 2-4 जण. मग विचार आला होता एकदा की बघावं आपण पण जाऊन तिथं, जर मिळत असेल तर आपल्याला पण काहीतरी शिकायला मिळेल, शिकवायला मिळेल. मग मी माताजींना विचारलं, म्हटलं असं असं ते बोलवत आहेत, मी जाऊ का किंवा मग तिथं राहू का असं. माताजी म्हणल्या संस्थेच्या नादी लागायचं नाही कधी. महाराजजी म्हणायचे, वीरसागर महाराजजी, तुम्हाला आत्मकल्याण करायचं आहे ना तर आत्म्याच्या नादी लागा, संस्थांच्या नादी लागणार तर नियमाने झंझट लागणार मागं त्याची. म्हणजे काय ना काय त्याचे प्लस मायनस म्हणा, काय त्याच्या निमित्तात काय ना काय होत आहेत, भाव बिघडतात. म्हणजे कोणी चांगलं म्हणलं, वाईट म्हणलं, पाहिजे नको, हे असले सगळ्या भावांमध्ये अडकलं जातं आणि तुमचं साधना राहते बाजूला. म्हणून महाराजजींनी आम्हाला पण सांगितलं संस्थेच्या नादी लागायचं नाही, कुठल्या ट्रस्टच्या नादी लागायचं नाही, आपलं आपण स्वतःची साधना करा. तर त्यांनी सांगितलं म्हणून आत्मख्याती ही पुरुषार्थाने होते. कोण म्हणलं? आचार्यांनी त्या कुमारनंदी मुनींना सांगितलं. म्हणून तू लौकिक ख्यातीच्या मागं जाऊ नको, पुण्याचं उदय असेल तर लौकिक ख्याती जंगलात एकटा राहिला तरी पण होणार. सगळ्यांच्या मध्ये जाऊन बडबड करून सगळ्यांना शिकवून आणि तीर्थयात्रा करून प्रभावना होत नसते. जंगलात राहिला तरी सुद्धा लोक शोधत जातील तिथं. जर अशी त्यांची ज्ञानाची साधनेची धारा असेल तर कुठं असतील तिथून लोकांना ते समजणार आणि ते दर्शनाला सगळं करायला जाणार. पण आत्मख्याती होणार ती नियमाने पुरुषार्थानेच होणार. कुमारनंदी म्हणाले, मैं आत्महित में सावधान रहूंगा, लौकिक ख्याति अनंत भव में मिल चुकी है, भटकते देर नहीं लगती है, भव बढ़ाने नहीं है और बिगाड़ने भी नहीं है. आले का लाईनवर? असंच वाटतंय. म्हणजे म्हणतायत तरी शब्दांनी बरं का. आता पुढचा भाव काय सांगतात बघू. त्यांनी म्हणले की मला मी जे पण करेल त्याच्यामध्ये मी आत्महितामध्ये सावधान राहील. लौकिक ख्याती तर मला अनंत भवात मिळाली आहे, त्याच्या निमित्तात कदाचित मी परत भरकटेन. आता मला भव वाढवायचे नाहीत आणि बिघडवायचे पण नाहीत. कशाने बिघडतात? त्याच्या नादी लागणाऱ्या जीवाने. म्हणजे आत्मा सोडला तर भाव बिघडला समजून घ्या, वाढला पण आणि बिघडला पण. तर आचार्य सांगतायत, निमित्त नैमित्तिक भाव पर शोध करो, सूक्ष्म भाव पकड में आएंगे. कोण निमित्त कोण नैमित्तिक? ख्याती. ख्याती झाली हे निमित्त. नाही, तुम्ही आत्म्याची साधना केली ह्याच्या निमित्तात ख्याती झाली असं म्हणा. म्हणजे ख्यातीकडे लक्ष देणार तर आत्मसाधना पण राहणार. मग हे सगळं निमित्त नैमित्तिक गोष्टी आहेत आणि ते पण यात्रा म्हणतायत तर ते पण घडून जाईल. त्याच्यासाठी म्हणून तुम्ही तिकडं जाण्याची कोशिश करू नका. म्हणून निमित्त नैमित्तिक भाव पर शोध करो, सूक्ष्म भाव पकडणे आएंगे. तुम्हाला समजेल तुम्ही कुठं चुकताय किंवा तुम्हाला काय पुरुषार्थ करायला पाहिजे. कुमारनंदी ध्यान से सुनते हुए, अवश्य प्रभु, जरूर अंतिम बात में कोई अद्भुत मर्म की बात है, लघुतापूर्वक बोले. आचार्य म्हणाले, आत्महित में सफल हो वत्स. आशीर्वाद दिला का? आशीर्वाद पाकर निहाल हो गए. कृतार्थ भाव से नमोस्तु भगवन कहकर आज्ञा ली. हा ना, पण किती त्यांच्या ज्ञानाची स्थिरता बघ ना. आचार्यपद मुगीच दिलं नाही असं. ते देणारे पण आचार्य किती कॅपेबल आहेत ते बघूनच दिलेत त्यांना. त्यामुळं स्वतः स्थिर असणाराच दुसऱ्याला स्थिर करू शकतोय. नाहीतर मला तीर्थयात्रेचे भाव होत आहेत, मी तुला काय सांगणार नाही, जायचं नसतं बरं का.
असं म्हणजे तुम्ही असं माताजी स्थिर होत्या ना. असं आम्हाला किती जणांनी म्हटलं की तुम्ही इकडं का जात नाही, तिकडं का जात नाही, म्हणजे एक ठिकाणी किती वेळ, किती दिवस. तर माताजींनी, महाराजजी पण होते सोलापूरमध्ये, किती जवळपास 10 वर्ष सोलापूरमध्ये होते, येऊन जाऊन कुठं कुठं असं. तर सगळे लोक हेच म्हणणार की तुम्ही एवढे वर्ष इथं कसं काय राहता. तर महाराजजी पण इतके अस्पर्शी होते ना, एकतर त्यांना त्या बोलण्याचं पण काय नव्हतं आणि जिथं राहतोय त्याच्याविषयी पण काय नव्हतं. म्हणजे म्हणायचे, जर तुम्ही, मग त्यांनी उदाहरण द्यायचे शास्त्रातलं, पाणी एके ठिकाणी थांबलं तर शेवाळतं, म्हणून तुम्ही इथं राहायचं नसतं एके ठिकाणी. तर महाराज म्हणाले, ज्याचा मोह अडला ना तो सडतो. पण मला म्हणले, म्हणजे मला मोहात अडकायचंच नाही, मी मोही बनत नाही आहे, तर क्षेत्राचं मला बाधाच नाही आहे. कळलं का काय म्हणायचं. म्हणजे त्यांना सांगायचं होतं की तुम्ही भलेही क्षेत्र सोडून दुसरीकडे गेला, पण तिथल्या लोकांशी मोह झाला तर तुम्ही काय फायदा आहे क्षेत्र परावर्तन करून. तर म्हणून ते म्हणायचे, जिथं राहतो तिथं निर्मोहतेची साधना करणं हे आमचं एम आहे. वेगळे शब्द असतील, पण त्यांचा भाव हा होता की मोही बनू नये ह्याच्यासाठी विहार करायचा असतो. तिथल्या लोकांशी अटॅचमेंट न हो, त्या वस्तूंची, त्या क्षेत्राची, असं कंपल्शन न हो की असं पाहिजे, इथंच पाहिजे, हेच पाहिजे. असं होत असेल तर साधना नाही करता येत, म्हणून विहार करायचा उद्देश आहे. मग ते म्हणायचे महाराजजी की कुठल्याही, जर मी मोहात नाही अडकत असेल तर कुठलं क्षेत्र बाधक आहे माझ्या साधनेमध्ये. मग हेच माताजी पण सांगायच्या. म्हणून तुम्ही कुठं इथं एवढ्या वेळ राहायचं नसतं, राहायला पाहिजे असं कुठलंही कंपल्शन घालू शकत नाही. ज्याची निर्मोह साधना आहे ना तो कुठंही नाही आहे. तुम्ही बघताय ते इथंच राहतायत वगैरे असं, पण ते तर कशातच नव्हते, कोणामध्ये नव्हते, कधी कोणाच्यात अडकले नाहीत. आम्ही मोही व्हायचो कधी तर, पण इतके दृढ होते, इतके स्थिर होते ना, बघितलं अनेक वेळा आम्ही असं. कारण अनेक वयस्कर वगैरे स्त्रिया म्हणा, श्रावक म्हणा, जे असतील ते फार जवळ राहिलेले, अनेक दिवस त्यांचा सहवास घेतलेले, ते पण सांगायचे असं की कधी माताजींना असं, आमच्या डोळ्यात पाणी यायचं जेव्हा सोलापूरातून आम्हानी विहार केला. तर हवा आम्हा सगळ्याच गावामध्ये असं श्रावकांना मोह झालेला असतो गुरुचा, पण इतके स्थिर असतात ना गुरु, त्याच्याशिवाय त्यांना गुरुपणा येत नाही. आणि जर त्यांना पण असं भरून आलं, बाबा असं कधीच बघितलं नाही आम्ही, कुठलाही प्रसंग असू दे. म्हणून असाच जीव दुसऱ्याला स्थिर करू शकतो, मार्गदर्शन करू शकतो. आणि आपल्याला असे भाग्याने मिळालेले गुरु आहेत, तर सगळं आपल्याला दिसलंय, शिकायला मिळालंय, तर त्याचे संस्कार आपल्यावर करून घ्यायचे. कुठेही राहिलं तरी सुद्धा मला आत्मसाधना करायची हे उद्देश असावा. कोणामध्ये अडकायचं नाही आहे, कोणी माझं नाही आहे आणि कोणी मी कोणाचं नाही आहे. हे जेवढे भाव दृढ असतील ना तेवढं स्वतःमध्ये राहू शकतो. किंवा मग तिथं गेलो कुठल्या क्षेत्रामध्ये, हे चांगले आहेत, हे माझ्याजवळ राहावेत, मी त्यांच्याजवळ राहावा, हे भाव केले तरी पण अडकलो, मग साधना काय करणार. म्हणून सांगतायत काय करा, जशी आचार्यांची साधना होती तशी आपली पण साधना घडो, त्यांची जशी आत्मस्थिरता होती तशी आपली घडो, हे भाव करा आणि स्वतःला जाणा. म्हणजे तीर्थयात्रा करायचं असं वाटतंय ना, म्हणजे महाराज ह्याला काय उदाहरण द्यायचे माहिती का, मला धबधबा बघायला आवडतं असं एक जण म्हणाले. मग म्हणले काय धबधबा बघायचा आहे, म्हणले मी दाखवतो तुम्हाला, एक पेलावर पाणी आणा म्हणले आणि असं वरून लोटलं म्हणले, आणि म्हणले बघा हे पडतंय ना, ह्याच्यापेक्षा मॅग्निफाय करून बघा की ते इतकं मोठं आहे ना ते धबधबा आहे. म्हणजे त्यात काय आनंद आहे. मग तुम्हाला तीर्थयात्रा करायची, डोंगर चढायचं आहे ना, तर वर खाली इथं करा असं. म्हणजे उद्देश त्यांचा हा असायचा की यात्रेमध्ये जास्त अधर्म घडतं, म्हणजे जास्त पाप घडतं, जास्त हिंसा आदी दोष लागतात. पुढं जायचंय असं असतंय. मग साधना, हर्षा काकी गेल्या होत्या ह्याला शिखरजीला, सगळे ते प्रतिमाधारी आहेत ना, ते सगळे गेले होते नातेपुतेचे एक गाडी करून, आणि ते तर प्रतिमाधारी म्हणले आदल्या दिवशी जाऊन मुक्काम करून ते कपडे सोवळ्यात टाकायचं, सगळं शेगडीवर स्वयंपाक करायचा असं त्यांचं. पण त्यांनी इतकी छान यात्रा केली होती, 1 महिना म्हणजे जायचं यायचं. ऑब्व्हियस आहे, एक दिवसाला थांबायचं म्हणल्यावर रेल्वेतनं प्रवास करून तर उपयोग नाही त्यांना, त्यांचं सगळं सोवळ्याचं असल्यामुळं. पण खूप निर्विकल्प असं त्यांच्याकडनं आम्ही ऐकलं होतं की प्रत्येक क्षेत्रावर आम्ही आपलं, ऑब्व्हियस आहे निवांत राहिलं तरच हे सगळं घडणार, पळत पळत काय होत नसतं.
म्हणून ज्याला करायचं ना ते कसंही साधतंय, ज्याला पळायचं आहे ना ते कसंही पळतंय. म्हणून पळापळी करून धर्म घडत नाही. म्हणून जेवढी आपण ध्यानाने स्थिरता करणार आहे ना तिथं आत पळा म्हणते आम्हा, बाहेर पळापळी करू नका. हो, जाणा स्वतःच्या निर्दोष परमात्म्याला जाणा. हा आत्माच माझ्यासाठी शरण आहे. आत्माच गुरु आहे. हा मी निरंतर जाणणारा मात्र आहे. कोणतीही इच्छा अपेक्षा करणे हा माझा स्वभाव नाही. मी निरीह आहे, निरपेक्ष आहे. सर्व विभावांनी चंचलतेने रहित आहे. निश्चल स्वरूपोहम, स्थिर स्वरूपोहम. ओम विसर. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसामूलं, नमो